डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक अशी जागा निघाली आहे जी खऱ्या अर्थाने करिअरला कलाटणी देऊ शकते. चला तर मग याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. आणि हो, सुरुवातच करूया पगाराच्या आकड्याने. तब्बल 2,16,600 रुपये प्रति महिना. हो, अगदी बरोबर. हा आकडा पाहून नक्कीच उत्सुकता वाढली असेल की इतका चांगला पगार असलेलं हे पद तरी कोणतं आहे. चला बघूया. ते हे पद आहे रजिस्ट्रार म्हणजेच कुलसचिव यांचं. आणि तेही कुठे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासारख्या एका नामांकित संस्थेमध्ये. हे विद्यापीठातलं एक खूप महत्वाचं आणि तितकंच प्रतिष्ठित असं प्रशासकीय पद आहे. ठीक आहे, तर आता आपण ह्या पदाविषयी आणि विद्यापीठाबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. म्हणजे रजिस्ट्रारचं काम काय असतं आणि ही भरती नक्की कुठे आहे हे जरा समजून घेऊ. तर ही भरती निघाली आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये. हो, तेच आपल्या बामू, BAMU, ज्या नावाने आपण सगळेच या विद्यापीठाला ओळखतो. आता रजिस्ट्रार किंवा कुलसचिव हे पद म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते विद्यापीठाच्या प्रशासनाचा कणा असतात. म्हणजे बघा, विद्यापीठातले जे काही मोठे निर्णय होतात, जे काही कामकाज चालतं, त्यात यांची भूमिका खूपच महत्वाची असते. त्यामुळे हे केवळ एक पद नाहीये, तर ही एक फार मोठी जबाबदारी आहे. बरं, इतकं मोठं पद आहे म्हटल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की यासाठी पात्रता काय लागते, वयाची अट काय आहे. चला आता हेच निकष काय आहेत ते पाहूया. तर बघा, या पदासाठी सगळ्यात आधी तर मास्टर डिग्री म्हणजे पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. पण फक्त डिग्री असून चालणार नाही, तर त्यासोबत संबंधित प्रशासकीय कामाचा अनुभव असणंही तितकंच गरजेचे आहे. अर्थात अधिक तपशील बारकाव्यांसाठी अधिकृत जाहिरात नक्की वाचा, हे खूप महत्वाचं आहे. आणि वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर ती आहे 45 वर्ष. म्हणजे कमाल वयोमर्यादा 45 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, पात्रता बघितली. आता पुन्हा येऊया पगाराच्या आणि अर्ज शुल्काच्या मुद्द्यावर. आपण सुरुवातीला बघितलंच की पगार खूप आकर्षक आहे, पण नक्की वेतन श्रेणी कशी आहे आणि अर्ज करण्यासाठी शुल्क किती लागेल ते आता सविस्तर बघू. ही वेतन श्रेणी खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे बघा, सुरुवातच होतीये 1,31,100 रुपयांपासून आणि ही वाढून तब्बल 2,16,600 रुपयांपर्यंत जाऊ शकते. एका प्रतिष्ठित विद्यापीठातली नोकरी आणि त्यामुळे मिळणारं आर्थिक स्थैर्य हा याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. आता अर्ज शुल्काकडे वळूया. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क आहे 1,000 रुपये, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ते 500 रुपये इतकं ठेवण्यात आलं आहे. ओके, आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे अर्ज करण्याच्या तारखा. या तारखा खूप महत्वाच्या आहेत, कारण त्या चुकल्या तर ही संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे इकडे जरा नीट लक्ष द्या. इथे ना 2 तारखा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. पहिली म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, जी आहे 27 मार्च 2026. पण थांबा, काम इथेच संपत नाही. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि ती पोस्टाने पाठवायची आहे. आणि ती प्रिंट विद्यापीठात पोहोचण्याची शेवटची तारीख आहे 4 एप्रिल 2026. म्हणजेच अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे, पण ती 2 टप्प्यांमध्ये आहे. आणि हे दोन्ही टप्पे पूर्ण करणं बंधनकारक आहे. चला, हे टप्पे कोणते आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊ. तर बघा, पहिला टप्पा, अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे. अगदी सोपं. पण महत्वाचा आहे दुसरा टप्पा, भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट काढणे आणि ती पोस्टाने विद्यापीठाच्या पत्त्यावर पाठवणे. हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले तरच अर्ज स्वीकारला जाईल, हे लक्षात ठेवा. आता ही सगळी माहिती ऐकल्यावर एक विचार नक्कीच मनात येतो. जर आवश्यक पात्रता आणि अनुभव असेल तर ही संधी करिअरला एक नवी दिशा देऊ शकते का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच. ही फक्त एक नोकरी नाही, तर करिअर मधली एक खूप मोठी झेप ठरू शकते. म्हणून शेवटी एकच सांगणं आहे, जर या पदासाठी आवश्यक असलेली पात्रता आणि अनुभव तुमच्याकडे असेल तर ही संधी अजिबात दवडू नका. अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचा आणि या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घ्या.